हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्ही विचार करा असाल एवढं सकाळ सकाळ हे कुठे जात आहेत. आम्ही जात आहोत द्वारकाधीश देवाचं दर्शन घ्यायला. आम्ही पोचलो आहोत करेक्ट 5 वाजता आणि तुम्ही बघू शकता इथे 5 वाजता सुद्धा किती मोठी लाईन आहे. आम्हाला पहिली आरती हवी होती पण ते पॉसिबल नाही झालं कारण की गर्दी खूप जास्त होती. इथेही आम्हाला 1.5-2 तास लागले दर्शनाला, पण दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही आलो छोटीशी शॉपिंग करायला. इथे कृष्ण भगवानचे छान छान वस्त्र घेतले आणि वैभवने ही मूर्ती घेतली गाडीत मध्ये लावायला. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर सगळ्यांनी चेंज करून घेतला. आम्ही पण छान असं साडी नेसली होती आणि आम्ही तिथून थेट निघालो सोमनाथला जायला. आम्ही आधीच ठरवलं होतं की सोमनाथला मस्तपैकी साडी नेसून जायची आणि मुलांनी सदरे घालायचे. या दोन्ही मंदिरात आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याने आम्ही बाहेरूनच तुम्हाला दर्शन देतोय. इथे अजिबात गर्दी नसल्यामुळे आम्ही बराच वेळ मंदिरात बसून होतो. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि थेट पोचलो गीरला. आणि आमचं हे जे हॉटेल होतं हे प्रॉपर जंगलात होतं आणि 1 नंबर असे रूम्स होते या हॉटेलचे. आम्ही 2 रूम बुक केले होते, एक जेंट्ससाठी आणि एक लेडीजसाठी. सो हा आहे लेडीजचा रूम. मी जेंट्सचा रूम दाखवला नाही. हा फक्त आमचा रूम बघा, इतका मस्त आणि मोठा होता आणि इथे खूप थंडी होती. आम्हाला सुरुवातीला वाटलं नव्हतं की थंडी असेल, पण इथे खूप जास्त थंडी होती. आणि त्यानंतर आम्ही पटापट चेंज करून गेलो जेवायला. जेवणही खूप छान होतं आणि इथे तुम्ही मला बघू शकता सकाळी किती छान दिसत होते आणि आता पूर्ण अवतारात आहे. आणि हे होतं आमच्यासाठी सरप्राईज. इथे आदिवासी लोक सगळे आले होते आणि आम्हाला एक एक करून सगळे एंटरटेनमेंट करत होते. सगळ्यांचे चेहरे ना एकदम डेंजर दिसत होते. व्योम आणि विहा तर खूप घाबरलेले होते. त्यानंतर ती लोक सगळ्या माणसांना एक एक करून खांद्यावर घेऊन नाचवत होते. मेन तर वैभवला खांद्यावर त्याने घेऊन नाचवलं, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. टेन्शन एवढंच होतं की ती लोक पडायला नको. आणि या ठिकाणी दाजींवर आमचं त्याचं जास्तच प्रेम ओतू चाललेलं होतं. ते सोडतच नव्हता तो माणूस त्यांना. इथे त्यांनी आगीबरोबर सुद्धा खेळ करून दाखवले आणि हा शेवट त्यांचा एवढा भारी होता. त्याने डोक्यावर नारळ फोडला आणि त्याला काहीच झालं नाही आणि ते बिंदास नाचायला लागले. त्यानंतर ह्या कार्यक्रमाचा शेवट आम्ही सगळ्यांनी केला, तो ही गरबा खेळून. गुजरातला आलोय म्हणजे आपल्याला गरबा खेळलंच पाहिजे आणि आम्ही खूप मजा केली. एवढं नाचलो की नंतर थंडी वाजतच नव्हती. आमच्या सगळ्यांची थंडी उडून गेली. त्यानंतर मग गरबा खेळता खेळता मध्येच आमचा झिंगालाला हो डान्स सुरू झाला आणि ह्याच्यात पण खूप मजा आली. या हॉटेलमध्ये आमचे पैसे 1 नंबर असे वसूल झाले होते. पहिला आम्हाला भीती वाटत होती इथे बाहेर फिरायला, पण नंतर मग फुल ऑन आम्ही सगळे कसे पण नाचायला वगैरे लागलो आणि आमची सगळी भीती गायब झाली. अशा प्रकारे आमची मजा मस्ती बघून तुम्ही जर एन्जॉय केलं असेल तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय.